सर्वांचा देखील मनापासून आभार मानतो मी। आणि भाऊ तुमचा देखील मनापासून आभार यासाठी की आज 9 ऑगस्टच्या दिवशी मला वाटतं की सोलापूर जिल्ह्यात पहिलंच असं तहसील कार्यालयासमोर आजच्या दिवशी आंदोलन चालू झालेलं असेल आणि तुमच्या आंदोलनाच्या प्रेरणेमुळेच आता तालुक्यात कलेक्टर ऑफिस असेल किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मोठमोठे उग्र आंदोलन आपण करणार आहोत यापुढे। आता तुम्हाला सांगायचं झालं तर बांधवांनो, परवाच्या मुख्यमंत्री साहेबांच्या 6 तारखेला जी मीटिंग होती, तुम्ही एक 15 मिनिटं जर शांतपणे ऐकून घेतलं तर तुम्हाला कळेल की आपल्यावर कसा अन्याय चालू झालेला आहे इथं। एक तर 3 वेळा मीटिंग रद्द झाली होती। जून महिन्यापासून चालू होतं की मीटिंग घ्यायचे जून असं एकूण 3 वेळा मीटिंग रद्द केली। 5 तारखेला ज्यावेळेस भाऊ आम्ही मीटिंग आहे म्हणून ज्यावेळेस तिथं उपस्थित झालो होतो, तर विचार करा 5 तारखेला मीटिंग आहे, आम्ही ज्या वेळेला 4 तारखेला इथून निघून 5 तारखेला सकाळी 10 वाजता आम्ही तिथं मीटिंगला चाललोय म्हणले की अर्ध्या तासात मोबाईलवर पत्र आलं की तुमची मीटिंग रद्द झाली म्हणून। म्हणजे लोकांनी पूर्ण महाराष्ट्रातनं एवढं सण हाल अपेष्टा आर्थिक सर्व नुकसान करून तिथं पोहोचायचं आणि तिथं गेले की फक्त अर्ध्या तासात त्यांनी मेसेज ग्रुपवर टाकते की तुमची मीटिंग रद्द झाली आहे म्हणून। मग त्या दिवशी भाऊ आम्ही सह्याद्री अतिथीगृहावर गोंधळ घातला। मग दुसऱ्या दिवशी लगेच अर्जंटमध्ये मीटिंग लावली 6 तारखेला। तर त्या मीटिंगमध्ये त्यांचा पूर्ण प्लॅनिंगच होता की काही आदिवासी आमदार असतील तिकडच्या भागातले, जे आपल्याला आतापर्यंत त्या 25 आमदारामुळेच आपल्यावर अन्याय होत आलेला आहे, त्या लोकांनी काही एक गुंड प्रवृत्तीचे एक 4-5 लोक त्यांच्या सोबत ठेवून मीटिंगला ते सुद्धा होते आणि आपण सुद्धा होते। मुख्यमंत्री साहेबांनी समोरासमोर मीटिंग लावली होती। पण ज्यावेळेस आपले अभ्यासक खानापुरे सर ज्यावेळेस बोलायला उभे राहिले तर ते खानापुरे सरांना बोलू देत नव्हते, प्रत्येक वेळी अडथळा आणत होते। आणि दुसरी एक गोष्ट भाऊ सांगायचं झालं तर अजूनपर्यंत मुख्यमंत्री साहेबांना देखील माहित नाही की नेमकं कोळी समाजावर अन्याय नेमकं काय व्हायला लागलाय। त्यांनी ज्यावेळेस खानापुरे सर सांगत होते तर ते मुख्यमंत्री लिहून घेत होते की नेमकं महादेव कोळी, मल्हार कोळी, ठोकरे कोळी हे नेमकं हे कोण आहेत, मग ते समुद्रातले कोण आहेत, म्हणजे मुख्यमंत्र्याला अजूनपर्यंत माहित नाही। म्हणजे विचार करा किती आपण म्हणजे आपल्याला किती अजून अंधारात ठेवलेलं आहे। म्हणजे जे आपले आंदोलन चालू आहे, जे काय चालू आहे ते प्रशासन बी वरपर्यंत पोहोचवू नये अशा प्रकारचा एक भाग झाला। आणि ती मीटिंग झाल्यानंतर काल परवा एक GR निघाला की अधिसूचनेत सुधारित अधिसूचना काढतो म्हणून। तर ती जर सुधारित अधिसूचना जर तुम्हाला कळाली असेल तर त्यात स्पष्टपणे सांगितलंय की जर आपला कोळी समाजाला एखाद्या प्रांतनं दाखला दिला आणि जर ते व्हॅलिडिटीसाठी आपण समितीकडे दिला, समिती तुम्हाला सहज व्हॅलिडिटी दिली का आतापर्यंत देत नाही। समितीने जर व्हॅलिडिटी फेटाळली तर आपल्याला पुढचा पर्याय काय होता, आपण कोर्टात जात होतो इतक्या दिवस। ते बी ज्याला वाटतंय कोर्टात जावं, ज्याच्याकडे आर्थिक परिस्थिती बाबा आपण गेलं पाहिजे तरच कोर्टात जातो, नाही तर 3-3, 4-4 लाख रुपये घेऊन कोण जाणार आहे का कोर्टामध्ये, तर कोणी जाणार नाही। तर परत सरकारनं अजून एक त्यामध्ये काय GR काढलेला आहे, जर समितीनं फेटाळलं तर परत समितीकडेच अपील करायची की का फेटाळलंय जरा अजून एकदा आमचं बघताव का म्हणून। म्हणजे 2-2 वेळा जर समिती फेटाळली तर परत कोर्ट आपल्याला न्याय देईल का? त्यावेळेस कोर्ट काय विचार करेल की समिती जर 2-2 वेळा फेटाळती तुमचं, तर आम्ही का तुम्हाला द्यायला पाहिजे। म्हणजे एवढं आपल्याला पिळायला लागले ती, ह्याचं एकमेव कारण एक आहे की आपण संघटित झालेलं नाही आतापर्यंत। आणि दुसरी गोष्ट की आपल्याला आतापर्यंत आपण कळालोच नाही की आपण कोण आहे। आपण खरे आदिवासी महादेव कोळी लोक आहोत। आपण नुसतं कोळी नाही, आपण कोण तर आपल्याला म्हणते